पुण्यातली विसर्जन मिरवणूक आहे ती यंदा चांगलीच गाजली, कारण पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली, त्याच्यानंतर सगळ्यांना एकत्र केलं, त्यांना थँक्यू म्हटलं, धन्यवाद दिलं. मात्र शेवटचा गणपती आहे तो 5 वाजता 6 वाजता नाही तर त्याच्यानंतर 3 ते 4 तासांनी म्हणजेच 8 वाजता विसर्जित झाला. त्यामुळे ही मिरवणूक कुठेतरी गुंडाळली का असंही म्हणायला हरकत नाही. मात्र हे जे सगळे माझ्यासोबत बांधव आहेत अग्निशमन दलासोबत काम करणारे, ते या ठिकाणी कालपासनं 9 वाजेपासून तैनात होते. प्रत्येक गणपती किंवा प्रत्येक आलेलं मंडळ त्यांची काळजी घेत होते, कोणतीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा बंदोबस्त त्यांनी इथे तैनात केला होता. आणि प्रत्येक बाप्पाला त्यांनी स्वतःच्या हाताने निरोप दिला. अर्थात हा सगळ्यांसाठी भावनिक क्षण असतो. मात्र या सगळ्या याच्यात शेवटचा गणपती दरवर्षी किती वाजता येतो आणि कसा तो पत्रकार परिषद झाल्यानंतर येतो किंवा कधी येतो? तसा शेवटचा गणपती दरवर्षी त्याची वेळ वेगळी असते, परंतु यावेळी आम्हालाही वाटलं होतं की लवकर विसर्जन पूर्ण होईल. परंतु जेव्हा आम्ही पाहत गेलो, जेव्हा आम्ही पाहिलं की गणपतीला उशीर होतोय, पण आमचं कर्तव्य इथं थांबणं आणि जोपर्यंत शेवटचा गणपती विसर्जित होत नाही तोपर्यंत अग्निशमन दल आपलं कर्तव्य नेहमी बजावत असतं. आणि आत्ता तुम्ही पाहताय की आत्ता नुकताच 1:15च्या सुमारास शेवटचा गणपती अमरज्योत जे काशेवाडीचा आहे तो विसर्जित झालेला आहे. आणि आमचं पण इथे जो बंदोबस्त होता तो संपला असं आमचं म्हणणं आहे. पुणे पोलिसांनी मिरवणूक संपवली, ते घरी पण गेले असतील, मात्र तुम्ही अजून मिरवणूक नाही, बरोबर आहे. पुणे पोलीस जे असतील आमचे बांधव ते पण आहेत, परंतु त्यांनी जे त्यांचं काम केलेलं आहे तसं ते जसं कर्तव्य बजावत आहेत तसं आम्हालाही कर्तव्य बजावणं गरजेचं आहे. आणि इथे कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये किंवा जेव्हा मंडळी इथे येतात तेव्हा आमची जबाबदारी असते की कोणी पाय घसरून पडू नये किंवा कोणी आतमध्ये पाण्यामध्ये जाऊ नये. एवढे वर्ष तुम्ही या सगळे करतायत, शेवटचा गणपती कोणता येतो आणि शेवटच्या कोणत्या गणपतीचं विसर्जन होतं? कारण मघाशी निघालेला गणपती वेगळाच होता आणि 8 वाजता आज अमरज्योत मित्रमंडळ तो गणपती. बरोबर आहे, काशेवाडीतलेच मंडळ असतो शेवटी नेहमीप्रमाणे. आणि यावेळी मगाशी एक गणपती येऊन गेला, परंतु त्यानंतर आम्हाला असं समजलं की त्यावेळी असं समजलं की शेवटचा काशेवाडीतला गणपतीचं विसर्जन झालेलं आहे. परंतु ते तसं नव्हतं की त्यामागेही काहीतरी 8-10 मंडळं आहेत असं आम्हाला समजल्यानंतर आम्ही ती खात्री केली. पत्रकार परिषद झाल्यानंतर हां, म्हणजे आता आम्हाला इथे पत्रकार परिषदेचं तेवढं नियोजन माहीत नाही, परंतु जेव्हा आम्ही इथून बाहेर पाहिलं तर 8-10 मंडळं आम्हाला दिसत होती आणि त्यानुसार मग आम्ही या ठिकाणी थांबलो. आणि आत्ता जसं की अमरज्योत मंडळाचं काशेवाडीचं शेवटच्या गणपतीचं विसर्जन या ठिकाणी झालेलं आहे. पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन मिरवणूक संपली हे जाहीर केलं आणि कदाचित घरी पण गेले असावे, त्यांच्या कामाला लागले असावे. पण शेवटचा गणपती जोपर्यंत विसर्जित होत नाही तोपर्यंत हे सगळे अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते या ठिकाणी तैनात आहे. आणि 8:15 शेवटचा जो गणपती आहे त्या गणपतीचंच म्हणजेच अमरज्योत मित्रमंडळ या गणपतीचं दरवर्षीप्रमाणे आणि परंपरेप्रमाणे विसर्जन झालंय. त्यामुळे मिरवणूक 38 तास चालली किंवा 37 तास चालली असंही आपण या निमित्तानं म्हणू शकतो. आणि एवढंही नाही तर पुणे पोलिसांनी 5 वाजताच उरकलेली मिरवणूक किंवा त्यांनी पुणे पोलिसांनी 5 वाजताच गुंडाळलेली जी मिरवणूक होती ती तेव्हा गुंडाळली आणि आता या सगळ्या गणपतीचं विसर्जन झालंय. त्यामुळे शेवटचं एकच आहे की पुणे पोलिसांनी यंदा सूक्ष्म नियोजन केलं, त्यांच्या नियोजनानुसार कदाचित ते सगळं झालं नसावं आणि त्यामुळेच त्यांनी 5 वाजता सगळं उरकलं आणि बाकीच्या मंडळांना वेगवेगळे पर्याय सुचवले. पण अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते अजूनही तैनात होते आणि त्यांनी अर्थातच शेवटच्या बाप्पाला आज निरोप दिलाय. कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.